नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामधील कोणती पण एक्झाम असो, त्यामध्ये सरळ सेवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, त्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय असतोच. त्यावर प्रश्न विचारले जातात. आपण आय एम पी व्हेरी आय एम पी प्रश्न घेऊन आलेलो आहे. मराठीवरील मराठी व्याकरण प्रश्न उत्तर घेणार आहोत. समानार्थी शब्दाची जोडी जुळवा. समानार्थी शब्द कोणाची? दार. दारचा समानार्थी काय होतो? कवाड. कवाड. पुढील प्रश्न. लेखक आनंद यादवनी कोणते पुस्तक लिहिले? आनंद यादव. आनंद यादव कोणते पुस्तक लिहिले आहे? गोतावळा. गोतावळा. पुढील प्रश्न. पुढील पुस्तकाचे लेखक कोण? व्यक्ती आणि वल्ली. लेखक कोण आहे? पु ल देशपांडे. पुढील प्रश्न. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणाचा आहे? कोणाचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 गोमा पवार. पवार. पुढील प्रश्न. प्रयोग ओळखा. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. टून आलाय, मग कोणतं होईल? प्रत्यय लागलाय. त्याला कर्त्याला. कर्त्याला प्रत्यय लागलाय. ला प्रत्यय लागलाय. ला प्रत्यय लागलाय म्हणून कर्त्याला प्रत्यय लागलाय. कोणता प्रयोग होईल मग? कर्मणी प्रयोग. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. प्रयोग कोणता होणार? कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न. सोन्याचा धूर निघणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? खूप संपत्ती असणे. सोन्याचा धूर निघणे वाक्यप्रचार काय होतो? खूप संपत्ती असणे. पुढील प्रश्न. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. खांद्यावर उभे राहणे काय अर्थ होतो? जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे. पुढील प्रश्न. प्रयोग ओळखा. तोलोलिंग पहाडीवरून पाहणाऱ्या वाऱ्यांच्या झुळकेने जणू. कोणता प्रयोग होतो? भावे प्रयोग. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे कोणता प्रयोग होतो? भावे प्रयोग. पुढील प्रश्न. गायीची शिंग गायीला भारी नसतात. म्हणीचा अर्थ काय? स्वतःच्या मुलाचं वझं वाटत नाही ते सांगताना. पुढील प्रश्न.
रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार शोधा. दिवाळीच्या दिवसात मोठ्या मोठ्या दुकानात ठेवलेले अनेक आकर्षण नजरेत भरतात. पुढील प्रश्न, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. गंध वार्ता काय होतो? खबर. पुढील प्रश्न, विरुद्धार्थी शब्द द्या. कोणाचा? पुरेशी. पुरेशी म्हणजे विरुद्धार्थी शब्द अपुरी. पुढील प्रश्न, पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? खरे. खरे विरुद्धार्थी कोणाचा? मिथ्या. खरेचा विरुद्धार्थी शब्द मिथ्या. पुढील प्रश्न, समानार्थी शब्द द्या. हताश. हताश होणे. समानार्थी शब्द निराश होणे. निराश. हताश. समानार्थी शब्द निराश. पुढील प्रश्न, पुढील वाक्यप्रचारासाठी कोणत्या वाक्यात उपयोग बरोबर आहे? पुढील वाक्यप्रचारासाठी कोणत्या वाक्यप्रचाराचा उपयोग बरोबर आहे? मायेची पाखर घालणे. तो अर्थ काय होतो? सिंधुताईंनी अनाथ मुलावर मायेची पाखर घातली. पुढील प्रश्न, शब्दाचा अर्थ सांगा. आळी. आळी म्हणजे काय होतो? गल्ली. पुढील प्रश्न, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. असोशी. अर्थ काय होतो? अतृप्ती. पुढील प्रश्न, समास ओळखा. डोंगर माथा. कोणता समास होतो? षष्टी तत्पुरुष. डोंगराचा माथा. ज्या ठिकाणी चाचीचे लागते त्या ठिकाणी कोणता होतो? षष्टी तत्पुरुष. पुढील प्रश्न, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. डोळा लागणे. काय अर्थ होतो? झोपणे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या आज्ञार्थी वाक्याचे वाक्य कोणते आहे? विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा. हे राहू शकत नाही. नकारार्थी आहे. प्रश्नार्थक आहे. नकारार्थ आहे. आज्ञार्थी वाक्य कोणतं होणार? विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा. शब्दाचा अर्थ सांगा. मागमूस. काय होतो याचा अर्थ? पत्ता. पुढील प्रश्न, पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा. किती आतून हसतात ती. उद्गारवाचक चिन्ह आहे. उद्गारवाचक चिन्ह आलं तर काय ओळखायचं? उद्गारार्थी वाक्य.
प्रश्नार्थक चिन्ह आलं असतं तर प्रश्नार्थक विधान आलं असतं. भारत माझा देश आहे. विद्यार्थी वावी वे शेवटी लागलं असेल. पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द द्या. बेचव, बेचवचा काय होतो? चविष्ट. पुढील प्रश्न योग्य विग्रह करा. हर्षोल्लास, त्याचा विग्रह काय होईल? हर्ष आणि उल्हास.